नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल. बघा मित्रांनो, प्रश्नसंच आपला म्हणजे पुढचा व्हिडिओची सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते. आपण जास्त नाही वेळ घालवता आपलं प्रश्नपत्रिका सिरीज सुरू करतो आहे. तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले, बघा जगातलं विचारले ना की भारतातलं, तर सर्वाधिक लोकसंख्या असणारं शहर कोणतं आहे, तर ते आहे टोकियो. कोणतं? टोकियो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा, भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष, बघा 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा आत्ताच पार पडलेल्या आहेत. भारताने किती पदकं जिंकलेले आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. सुवर्ण तर भारताला एकही मिळाले नाही आणि बाकी 2 पदकापैकी म्हणजे सुवर्णपदक ह्या वर्षी भारताला 2024मध्ये एकही मिळालेलं नाही. सिल्वर आणि ब्रॉन्झ हे किती भेटले तेवढं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तर बघा भारतीय ऑलिम्पिक संघाचा अध्यक्ष कोण आहे ते आपल्याला बघायचं आहे. 2 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे काय, 3 नंबरचं PT उषा यांना बनवलेलं आहे. बघा ह्या 10पटू आहेत आपल्या, त्यांना कोण ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष बनवलेलं आहे बघा ह्यावेळेस. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो पुढचा, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते. बघा सर्वात उंच शिखर विचारलं आहे, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे. कर्नाटक या राज्यातले सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर नंदी हिल्स हे शिखर सर्वात उंच आहे. काय? नंदी हिल्स हे कर्नाटकातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 4 नंबरचा, मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण. बघा पहिली भारतीय सुंदरी कोण होती, तर ती रीटा फारिया होती. कोण? रीटा फारिया यांनी ह्या मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकलेली पहिली महिला आहे भारताची. बघा नेक्स्ट प्रश्न 5 नंबरचा, वंदे मातरम या गीताचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत यात फरक आहे मित्रांनो. राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम आणि राष्ट्रगीत म्हणजे आपलं जनगणमन. तर जनगणमन कोणी लिहिलेलं आहे, ते लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे, तर ते लिहिलेलं आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. काय? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर फिक्स काय आहे बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो पुढचा 6 नंबरचा, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा नामोल्लेख केला जातो. बघा इथं जरा स्पेस पडलेला आहे माझ्याकडनं, मेहनत भरपूर लागते मित्रांनो प्रश्नपत्रिका तयार करायला. तर जाऊ द्या, पुढचा प्रश्न 6 नंबरचा, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो, तर ते आहेत कोण. 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं गझल सम्राट आहे ते सुरेश भट यांना गझल सम्राट असं म्हटलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत. म्हणजे रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत. इथं खालीलपैकी झालं आहे, तिथं डबल झालेलं आहे बघा, इथं पण चुकलेलं आहे थोडं. नेक्स्ट प्रश्न आहे त्यातला, रणांगणाचं लेखक कोण आहेत, तर 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या C. विश्राम बेडेकर हे रणांगण या कादंबरीचे लेखक आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे, बी हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे. बघा बी हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे, तर ते आहे कोणाचं, नारायण गुप्ते यांना कवी बी असं म्हणून ओळखलं जातं. बघा नेक्स्ट प्रश्न आहे 9 नंबरचा, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात. म्हणजे 2 कोणत्या भाषा आहेत त्या मराठीनंतर बोलल्या जातात, तर त्या आहेत सिंधी व कन्नड. बघा कन्नड कशामुळं आहे, तर कर्नाटक आपल्याला लागून आहे आणि सिंधी तर वरती मध्य प्रदेश ह्या साईडला सिंध प्रांत असल्यामुळे त्या साईडला सिंध प्रांत होतं, त्यामुळे तिकडं पण असू शकते. आणि इकडं कर्नाटक साईडला आहे, त्या साईडला कर्नाटक ही कन्नड भाषा बोलतात, त्यामुळं आपल्यात मराठीनंतर बोलल्या जाणारा सिंधी आणि कन्नड या 2 भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात. 10 नंबरचा प्रश्न आहे, चंद्रयान 3 कोणत्या तारखेला चंद्रावर लँड झाले. बघा आत्तापर्यंत 3 झालेले आहेत काय चंद्रयानाच्या मोहिमा, त्यातल्या 3रं कधी लँड झालेलं आहे, तर ते लँड झालेलं आहे 23 ऑगस्ट 1923. कधी? 23 ऑगस्ट 1923 रोजी ते चंद्रावर लँड झालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, एकदिवसीय सामन्यामध्ये पहिले द्विशतक कोणत्या खेळाडूने केलं आहे. बघा हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो तुमच्यासाठी, कारण की क्रिकेट तुम्हाला आवडतं आणि हा आवडता प्रश्न असणार आहे. तरी पण या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर एकदिवसीय सामन्यामध्ये पहिले द्विशतक करणारा आपला सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव म्हणून यांना ओळखलं जातं, ते आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे, गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो. बघा गोड्या पाण्यातला आपण म्हणतो बघा, शेततळ्यात आपल्याकडे आता सध्या जास्त क्रेज चालू आहे याचा, त्याचं मत्स्य शेती त्यात केली पाहिजे, कारण का त्याचं उत्पादन चांगलं येतं.
तर 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं, तर कटला हा मासा जास्त प्रसिद्ध आहे कशात, गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनासाठी कटला हा मासा जास्त प्रसिद्ध आहे. अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता, बघा इथं मराठीचा प्रश्न आलेला आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, अंतःकरणाला पाझर फोडणारे म्हणजे काय, हृदयद्रावक असं म्हणतो. बघा हृदयस्पर्शी म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणारा आणि हृदयद्रावक म्हणजे अंतःकरणाला पाझर फोडणारे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो आहे कशाशी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. कशाशी, कुस्ती. कारण का खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळात एक पदक जिंकलेलं होतं, त्यामुळे ते चषक निर्माण केलेलं आहे. बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला 15 नंबरचा, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते. बघा ही फेमस व्यक्ती झालेली होती, तर ते सावरपाडा एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जातं. त्या पण चांगल्या धावपटू होत्या, आता आहेत पण त्या रनिंग करत नाहीत सध्या. तर 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कविता राऊत हे त्याचं उत्तर आहे. कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं. नेक्स्ट प्रश्न आहे, भगवा, गणेश, मृदुला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत. बघा भगवा, मृदुला आणि गणेश या जाती आहेत बघा डाळिंबाच्या. आपल्याकडं फेमस आहेत, सोलापूरला डाळिंब फेमस आहे बघा मित्रांनो, सोलापूर याचं संशोधन केंद्र पण आहे. तर इथं गणेश ही खाण्यासाठी 1 नंबर आहे आणि भगवा ही औषधासाठी जास्त वापरली जाते, पण सध्या आता भगवा रोग कमी असल्यामुळे ही जास्त लागवड होत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा. बघा आपलेच ओठ आणि आपलेच दात म्हणजे काय, आपल्याच जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास. काय, आपल्याच जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे. बघा हेनले पासपोर्टची एक यादी तयार केली जाते जगातून, त्यात बघा सगळ्यात वरती आहे कोण, सिंगापूर हे शहर आहे. कारण का सर्व लोक इथं फिरायला जाण्यासाठी उत्सुक असतात. सिंगापूर ही सिटी चांगली आहे, त्यामुळे लोकांना आवडतं आणि तिकडचं पासपोर्ट लोक जास्त काढतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना, बघा इथं काय, असणाऱ्या प्राण्यांना टिंबटिंब म्हणतात, तर त्यांना काय म्हणतात बघा मित्रांनो, तर त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असं म्हणून ओळखलं जातं. काय, पृष्ठवंशीय प्राणी म्हणून ओळखलं जातं. बघा नेक्स्ट प्रश्न आहे 20 नंबरचा, पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. बघा पंकज अडवाणी हे खेळाडू आहेत ते बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहेत. का, बिलियर्ड्स. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे. बघा ते आहे कुठे, आपल्या शेजारचं राज्य आहे छत्तीसगड येथे आहे. बघा कुठं, छत्तीसगड येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, दी आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. काय, दी आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा इंटरनॅशनल पुस्तक आहे, हे फेमस आहे, त्यामुळे याचं प्रश्न येऊ शकतो. तर 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प हे त्याचे लेखक आहेत. कोण, डोनाल्ड ट्रम्प हे त्याचे लेखक आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे 23 नंबरचा, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत, RK नारायण हे आहेत. कोण, RK नारायण. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा 3-4 पुस्तकं यात घेतलेली आहेत. मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर बघा 3 लोकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोण कोण आहेत ती लोक, डॉक्टर YS राजन, डॉक्टर APJM नाजेमा मरी कायर, श्रीप्रिया श्रीनिवासन, म्हणजेच याचं उत्तर आहे वरील सर्व. बघा या तिघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक आहे कोण, मेमरीज नेव्हर डाय, म्हणजे आपली बुद्धी क्षमता आहे किंवा ती साठवलेली क्षमता आहे बुद्धीतली, ती कधीही मरत नाही याचा अर्थ होतो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, कॉपीराईट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर कॉपीराईट ही संज्ञा आहे पुस्तक प्रकाशन या संबंधित आहे. काय, पुस्तक प्रकाशन या संबंधित कॉपीराईट ही संज्ञा त्याच्याशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. काय, या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद मित्रांनो.